चांगला जोडीदार मिळावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो। यामध्ये फक्त माणसं, प्राणी, पक्षीच नाही तर मासे देखील मागे नाहीयेत। एका व्हेल माशानं तर योग्य जोडीदाराच्या शोधात 3 महासागर पालथे घातलेत। नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। योग्य जोडीदाराच्या शोधासाठी 9 वर्ष प्रवास। जोडीदार शोधायला 3 महासागरांचा प्रवास। अजब व्हेलची गजब प्रेम कहाणी। हा हम्बॅक व्हेल सध्या संपूर्ण जगासाठी चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरलाय। तसंच योग्य जोडीदाराचा शोध घेणाऱ्या तरुणांसाठी आदर्शही ठरलाय। कारण या पठ्ठ्यानं 2-4 नाही तर तब्बल 13,046 किलोमीटरचा समुद्र पालथा घातलाय। कशासाठी? तर आयुष्याचा योग्य जोडीदार मिळवण्यासाठी। मादी व्हेलच्या शोधात हा व्हेल अगदी प्रशांत महासागरापासून हिंदू महासागरापर्यंत पोहत राहिला, तेही तब्बल 9 वर्ष। या व्हेलच्या प्रवासावर काही वैज्ञानिक अनेक वर्षांपासून लक्ष ठेवून होते। शास्त्रज्ञांनी या व्हेल माशाला 10 जुलै 2013 ला उत्तरी कोलंबियन प्रशांत महासागरात बघितलं होतं। मात्र 22 ऑगस्ट 2022 ला हाच नर व्हेल हिंदू महासागरातल्या जंजिबार भागात दिसला। शास्त्रज्ञांच्या मते या प्रजातीच्या व्हेलचा हा सर्वात लांबचा प्रवास ठरलाय आणि ही रेकॉर्ड ब्रेक यात्रा फक्त योग्य व्हेल जोडीदार मिळवण्यासाठी होती। या प्रवासात नर व्हेलने अनेक मादी व्हेलना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। तो फसला तेव्हा तो पुढे पोहत राहिला। अनेक जण प्रेमासाठी देश बदलतात, या पठ्ठ्यानं समुद्रच बदलला। तो प्रशांत महासागरातून हिंदू महासागरात गेला। शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार दरवर्षी व्हेल हे साधारणपणे उत्तर ते दक्षिण असा 8,000 किलोमीटरचा समुद्री प्रवास करतात। मात्र या व्हेलनं सगळे रेकॉर्ड मोडले। तेव्हा प्रेमासाठी 7 समुद्र नसले तरी 3 समुद्र पार करण्याची किमया व्हेलनं दाखवलीय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।